नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहाडे सर आणि तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच डिप्लोमा टेक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्टुडंट्स. आज आपला लेक्चर नंबर 2 आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग C++चा आणि ह्या लेक्चरमध्ये आपण फीचर्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग समजून घेणार आहोत. त्यानंतर एक्झाम्पल्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग समजून घेणार आहोत आणि ॲप्लिकेशन्स. स्टुडंट्स, हा जो टॉपिक आहे का महत्त्वाचा आहे समजून घ्या. एक लँग्वेज आहे, एक प्रोसेस आहे, एक थॉट प्रोसेस समजून घ्या की तुम्ही जर का आहात ठीक आहे, तुमची पण एक फीचर्स असतात एका मुलाची. फॉर एक्झाम्पल राजेश आहे, ठीक आहे, राजेश, ठीक आहे. तर राजेश नावाचा एक मुलगा आहे, तर राजेशचे पण फीचर्स असणार. तो चांगला आहे, तो त्याचे हॉबीज आहेत चांगले, ठीक आहे. त्याचे हॉबीज आहेत प्रॉपर वेमध्ये, तो चांगल्या गोष्टी करतो, तो समाजासाठी काहीतरी चांगलं काम करत आहे, असं सो अँड सो. सेम आपलं काय म्हणतात त्याला की डबल ओ पी जो आपला सब्जेक्ट आहे जो C++चा, त्याचे पण फीचर्स आहेत आणि ते फीचर्स आपल्याला का शिकायचे आहे, कारण हे जे फीचर्स आहेत 2 मार्क्सला आणि 4 मार्क्सला येतात आणि आपल्याला कळून जातं की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग C++चे फीचर्स काय आहेत प्रॉपर वेमध्ये, ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की इनकॅप्सुलेशन. फीचर्स ऑफ OOP मधलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, इनकॅप्सुलेशन म्हणजे काय हो सर? तो म्हणजे की तो डेटाला काय करतोय, प्रोटेक्ट करतोय. कसं? मेथड्स इन 1 युनिट क्लास. म्हणजे काय, 1 युनिट क्लासमध्ये त्याला कनेक्ट करून तो डेटाला रॅप करतोय आणि त्याला प्रोटेक्ट करतोय. ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे इनकॅप्सुलेशन सारखंच पार्ट असतो, बट त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडाफार फरक आहे. मीन्स आपण जर का ॲब्स्ट्रॅक्शन आणि जर का इनकॅप्सुलेशन आणि जर का ॲब्स्ट्रॅक्शनची जर का पार्श्वभूमी बघितली ती थोडीशी वेगळी आहे. ह्याचे वर्क जे आहे ते सिमिलर आहे. ह्याचं जर का वर्क आपण बघितलं तर त्याचे जे वर्क आहे ते सिमिलर आहे, आपण जसं बघितलं, बट त्याचं जे वर्क आहे ते सिमिलर आहे, ठीक आहे. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय की इनहेरिटन्सच्या आधी आपण ॲब्स्ट्रॅक्शनचा अर्थ समजून घेऊ. शो ओनली इसेन्शियल फीचर्स अँड हाईड नेसेसरी वन्स. म्हणजे काय, ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये काय होतं की तो डेटा प्रोटेक्ट करतोय, बट हा काय करतोय, तो इथं नेसेसरी जे फीचर्स आहेत नेसेसरी, ठीक आहे, जे नेसेसरी आहेत म्हणजे ज्याची गरज आहे त्याचंच, आणि बाकीच्या गोष्टी तो काय करतोय, हाईड करतोय. हायडिंग प्रोसेस चालू आहे त्याची, ठीक आहे. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, पॉलिफॉर्मिझमचा अर्थ काय, इनहेरिटन्स घेऊ आपण सर, ठीक आहे. इनहेरिटन्स म्हणजे काय, आपण काय करतो, एकच कोडला वारंवार यूज करतोय आपल्या कोडमध्ये. म्हणजे काय, रियुजेबिलिटी ऑफ द कोड. इथं काय होती रियुजेबिलिटी, ती कोडची रियुजेबिलिटी आपण इथं करतोय. म्हणजे तो सेम कोड आपण तिथं रिपीट करतोय, ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ इनहेरिटन्समध्ये. म्हणजे वी आर इनहेरिटिंग द कोड ऑफ द पॅरेंट क्लास इन द चाइल्ड क्लास, ठीक आहे. मग त्यांनी तसं सांगितलंय. पॉलिफॉर्मिझम म्हणजे काय, पॉलिफॉर्मिझम म्हणजे 1 इंटरफेस मल्टिपल बिहेवियर्स, ओव्हरलोडिंग अँड ओव्हररायडिंग. म्हणजे काय, एकच इंटरफेस आहे त्यामध्ये आणि डिफरंट टाइप्स ऑफ बिहेवियर्स आहेत, लाईक ओव्हरलोडिंग आहे, ओव्हररायडिंग आहे. कळतं आहे का मला काय म्हणायचं आहे. मॉड्युलॅरिटी म्हणजे काय, डिवाइड प्रोग्राम इंटू इंडिपेंडेंट पार्ट्स. म्हणजे काय करतोय तो, इंडिपेंडेंट पार्ट्स. म्हणजे आपली जी C++ लँग्वेज आहे ती सीपेक्षा खूप ॲडव्हान्स आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची आहे आणि त्यामध्ये काय आहे, मॉड्युलॅरिटी. म्हणजे काय, तो ऑब्जेक्ट्सला डिवाइड करतो, ठीक आहे. सो दॅट इज द पार्ट. आणि सीमध्ये तर पहिली गोष्ट ऑब्जेक्ट्सच नाही आहे सर. सो आपल्याला किती हेल्प होणार आहे या गोष्टीचं आपण समजून घेऊ, ठीक आहे. हा इम्पॉर्टंट पॉईंट होता. त्याच्यानंतर युजेबिलिटी. जसं मी सांगितलं, इनहेरिटन्समध्ये आपण कोड रियूज करू शकतो. रियूज अक्रॉस म्हणजे क्लास जे आहेत आपण जे एकदा बनवले ते आपण रियूज करू शकतो, ठीक आहे. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्याच्यानंतर मेसेज पासिंग, ऑब्जेक्ट्स कम्युनिकेट युजिंग फंक्शन्स. आता जे पण ऑब्जेक्ट्स आपण बनवतो ते फंक्शन्सच्या हेल्पने ते काय करतायत, एकमेकाशी कम्युनिकेट करताय, ठीक आहे. कम्युनिकेशनची पॉवर त्यांची हाय आहे, ठीक आहे. हा आपल्याला एक पॉईंट इथं समजतो, ठीक आहे. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय, डायनामिक बाइंडिंग म्हणजे काय, आता आपण इथं कोड डिसिजन इज मेड ॲट द रन टाईम. म्हणजे काय, कोड डिसिजन जो आहे तो रन टाईमला बनतोय. रन टाईम म्हणजे काय
की जेव्हा कोड आपण एक्झिक्यूट होतोय, जर का त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स असतात काय असतात, तो रन टाईमला चेकिंग होतोय, रन टाईमला त्याचे कॅल्क्युलेशन होतंय, ठीक आहे, नंतर नाही होते, रनिंग टाईमला त्याचे कॅल्क्युलेशन होते आणि ती प्रोसेसच चांगली सगळ्यात महत्त्वाची, ठीक आहे. हा पण पॉईंट आपल्याला कळला. त्यानंतर सिक्युरिटी, हाय सेन्सिटिव्ह डेटा युजिंग ॲक्सेस स्पेसिफायर्स. आता कुठले कुठले ॲक्सेस स्पेसिफायर्स आहेत आपल्याकडे, लाईक प्रायव्हेट आहे, प्रोटेक्टेड आहे, त्याच्यानंतर पब्लिक आहे, ठीक आहे. हे तिघांपैकी पब्लिक आहे, ठीक आहे. हे 3 आहेत सगळ्यात महत्त्वाचे, ज्याच्याने आपला डेटा हाईड होतोय, डेटा सिक्युअर होतोय. हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे स्टुडंट्स. त्याच्यानंतर स्केलेबिलिटी म्हणजे काय, इझी टू एक्सपॅन्ड स्मॉल प्रोजेक्ट्स. म्हणजे जर का मला C++ मध्ये हेवी कोडिंग करायचे असेल, फॉर एक्झाम्पल जर का मी 150 लाईन्सचा कोड लिहितोय, मला आता 1500 लाईन्सचा कोड लिहायचा आहे प्रॉपर वेमध्ये, कोड रियुजेबिलिटी अँड ऑल त्याच्यासोबत करून, तर मी ते करू शकतो. आय कॅन डू इट इझिली अँड दॅट्स वाय आय लाईक C++. का आवडते, बिकॉज ऑफ दॅट रिझन ओनली. C++ मध्ये अशी जादू आहे ना स्टुडंट्स, की तुम्हाला C मध्ये दिसणार नाही, थोडंसं तुम्हाला त्रास होईल. ओके, हा इम्पॉर्टंट पॉईंट होता सरांनी सांगितला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, फीचर्स जे आहेत 10 पैकी तुम्ही 8 लिहा पेपरमध्ये, आणि स्टुडंट्स येतो क्वेश्चन, हा 2 मार्कला येतो, लिस्ट फीचर्स ऑफ OOP असा एक क्वेश्चन येतो. काय येतो क्वेश्चन, लिस्ट फीचर्स ऑफ OOP असा येतो क्वेश्चन. किती मार्कला, 2 मार्क्सला. एक्सप्लेनला पण येऊ शकतो, तुम्ही एक्सप्लेन पण करू शकता 1 लाईनमध्ये, ठीक आहे. 4 मार्क्सला आला तर आला. नाव एक्झाम्पल्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजेस. एक्झाम्पल्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज म्हणजे काय, C++, जावा, पायथन, हे काय, ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेडची जी कन्सेप्ट आहे ती यूज होते. C++ मध्ये यूज होते, जावामध्ये यूज होते, पायथन, C#, रुबी, कॉटलिन, स्विफ्ट, PHP. आता इथे मी 8च दिलेले आहेत, बट ह्याच्या जगामध्ये, आपल्या जगामध्ये खूप सारे प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे कन्सेप्ट यूज करतात. फॉर एक्झाम्पल सॉलिडिटी, जी ब्लॉकचेन प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, सॉलिडिटी, ती सॉलिडिटीमध्ये पण आपला तिथं यूज होतो काय, ब्लॉकचेन प्रोग्रामिंगमध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची कन्सेप्ट. आता सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट काय, की जर का एक्झाममध्ये आलं 2 मार्क्सला एक्झाम्पल्स ऑफ OOP, तर काय लिहायचं, C++, जावा, पायथन, C#, रुबी, लाईक दिस, अँड देन जस्ट एक्सप्लेन देम की C++ काय एक हायब्रिड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जावा इज अ फुली OOP प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट अँड ऑल दॅट, लाईक दिस. तुम्ही तिथं कन्सेप्ट तिथं एक्सप्लेन करू शकता, बट 2 मार्क्सला फक्त लिस्टिंगच येईल, सो एक्सप्लेन करायची गरज नाही आहे, ठीक आहे. आता ॲप्लिकेशन ऑफ OOP. ॲप्लिकेशन ऑफ OOP मध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय येणार आहे, की ॲप्लिकेशन्स कुठे कुठे यूज होत आहेत, ते प्रोग्राम C++ची जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ती कुठे कुठे यूज होते. तर ॲप्लिकेशन्स ऑफ OOP मध्ये आपल्याला हे कळायला पाहिजे की GUI ॲप्लिकेशन्समध्ये यूज होती आहे, मोबाईल ॲप्समध्ये यूज होती आहे, गेम्समध्ये होती आहे, डेटाबेस सॉफ्टवेअरमध्ये होती आहे, सायमल्टेनियस सिस्टीममध्ये त्याचा यूज होतो आहे. कळतं आहे का मला काय म्हणायचं आहे. आणि त्याचा उपयोग तिथं होतोय, कसा होतोय तो उपयोग, की जर का बघितला आपण फॉर एक्झाम्पल GUI ॲप्लिकेशन्समध्ये कसा उपयोग होतोय, लाईक वेब ब्राउझर्स, डिझाईन्स, टूल्स, ह्याच्यामध्ये त्याचा यूज होतोय. मोबाईल ॲप्समध्ये अँड्रॉइड, कॉटलिन, iOS, स्विफ्टमध्ये यूज होतोय. गेम्समध्ये युनिटी, C# मध्ये होतोय. त्याच्यानंतर अनरियल C++ मध्ये होतो, डेटाबेस सॉफ्टवेअरमध्ये होतं, डेटा इनकॅप्सुलेशन, हेल्प सेक्युअर डेटा, ठीक आहे. सायम्युलेशन सिस्टम्स, मिलिटरी वेदर सायम्युलेशन, ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेडची कन्सेप्ट तिथे लागते स्टुडंट्स, ठीक आहे. हा इम्पॉर्टंट पॉईंट होता. त्याच्यानंतर आपला बँकिंग सिस्टम्समध्ये पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट लागतात सिक्युअर ट्रान्झॅक्शनसाठी. ई-कॉमर्समध्ये OOPची कन्सेप्ट लागते, कारण एवढे मोठे ट्रान्झॅक्शन्स आपल्याला तिथे करावं लागतात, लाईक फॉर एक्झाम्पल ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे, ठीक आहे. 8 रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम्स, इंडस्ट्रियल कंट्रोल अँड मेडिकल डिव्हायसेस, म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये ऑपरेटिंग सिस्टमची कन्सेप्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग C++ची कन्सेप्ट इथं यूज होती. कळते तुम्हाला स्टुडंट्स. हे पण तुम्हाला 2 मार्क लिहू शकतं, लिस्ट ॲप्लिकेशन्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, ठीक आहे. तर ॲप्लिकेशन्स तिथं आपल्याला एक्सप्लेन करायचे आहे, ठीक आहे स्टुडंट्स. हे क्लिअर झालं, इम्पॉर्टंट पॉईंट होता. नाव आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 मार्क्सला काय येईल, की लिस्टिंगसाठी येईल ॲप्लिकेशन्स, त्याच्यानंतर एक्झाम्पल्स आणि त्यानंतर फीचर्स. हेच फीचर्स लिहायचे, ठीक आहे. हे इम्पॉर्टंट फीचर्स आहेत, तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट काढू शकता,
ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्सचं. ठीक आहे स्टुडंट्स, आपण उद्याच्या लेक्चरमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण समजून घेणार आहोत 1.3 डेटा टाईप्स ऑफ टाईप कम्पॅटेबिलिटी डिक्लेरेशन वगैरे. ठीक आहे, इथपर्यंत ह्यासाठी आपण स्टॉप करू. तुम्हाला जेवढे पण डिटेल्स पाहिजे असतील, सेकंड इयर ऑनलाईन क्लासेस पण आपण घेतो स्टुडंट्स. त्यासोबत आपण जे इम्पॉर्टंट नोट्स शेअर करतो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे ती तुम्ही जॉईन करा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला तुम्हाला हिट करायचं आहे. कारण का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, हे चॅनल तुमच्यासाठी बनवलेलं आहे स्टुडंट्स, आपल्या सगळ्या डिप्लोमाच्या स्टुडंट्ससाठी बनवलेलं आहे. तर स्टुडंट्स ज्यांना पण ऑनलाईन क्लासेसमध्ये ॲडमिशन करायचं असेल, 1-to-1 इंटरॅक्शन आपले जेवढे पण चांगले क्लासेस होतात त्या क्लासेसमध्ये जसं तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर पर्सनली मला तुम्ही 8261884261 या नंबरवरती फोन करू शकता. ठीक आहे स्टुडंट्स, तोपर्यंत इथं आपण थांबू आणि उद्याच्या लेक्चरमध्ये बाकीच्या गोष्टी पाहू. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डिप्लोमॅटिक.